आम्ही भारतीयांचे शतशः ऋणी आहोत, ज्यांनी आम्हाला मोजणी शिकवली, ज्याशिवाय कुठलाही वैज्ञानिक आविष्कार शक्य नव्हता. अल्बर्ट आइन्स्टाईन, अमेरिकन वैज्ञानिक. अतिशय पूर्वीपासून मानवानं पृथ्वी तलावर जीवन व्यतीत करण्याचं स्वप्न पाहिलं आणि अखंड पृथ्वी तलावर त्याच्या स्वप्नांना घर प्राप्त झालं. ती जागा दुसरी तिसरी कुठलीही नसून भारतभूमीच होय. रोमा रोलॉ, फ्रेंच विद्वान. भारत हा मानव जातीचा पाळणा आहे, मानवाच्या भाषेचं जन्मस्थान आहे, इतिहासाची जननी आहे, शूर थोरांची आजी आहे आणि परंपरेची पणजी आहे. मानवाच्या इतिहासातील अत्युच्च महत्वाच्या आणि मौल्यवान गोष्टी कुठे जपल्या गेल्या असतील तर त्या फक्त भारतात. मार्क ट्वेन. जर मला विचारलं की कुठल्या ठिकाणी मानवानं आपल्याला मिळालेल्या दैवी देणग्यांचा प्रचंड विकास केलाय आणि जीवनातील खडतर समस्यांवर उपाय शोधून त्यावर मात केली आहे, तर मी नक्कीच भारताचा उल्लेख करेन. मॅक्स मुल्लर. अनेक विद्वान लोकांनी, तज्ञांनी, तत्ववेत्यांनी, संशोधकांनी, लेखकांनी, कलाकारांनी, तपस्वींनी भारताबद्दल अतिशय समर्पक आणि आपण भारतीयांना या सुजलाम सुफलाम भारतभूबद्दल नक्कीच अभिमान वाटेल अशी सार्थ विधानं केली आहेत. आणि त्यापैकीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे खरा भारत हा गावामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये वसलेला आहे. खऱ्या भारताची सुरुवात ही या गावच्या मातीपासूनच होते. तसं पाहता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ग्रामविकास सुरू झाला सुद्धा, पण तरीही ग्रामवासियांमध्ये परावलंबित्वाची भावना अजूनही आहे असं दिसतं. ग्रामीण भागात अजूनही डोकावून पाहिलं तर दिसतं की काही ठिकाणी अजूनही विकासाचा मागमूसही नाही. शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि बौद्धिक दृष्ट्या अजूनही लोकांमध्ये निष्क्रिय भाव दिसून येतो. शहरांपासून मैलोन मैल लांब डोंगर दऱ्यांमध्ये आणि जंगलच्या मिठीमध्ये जेरबंद झालेले हे पाडे पाहिले की दिसून येतं शेणा मातीची कुडाची घरं, एक कुटुंब, दुर्लक्षित आणि आजारानं खिळलेली बालकं, तुटपुंजी शेतजमीन, तुटपुंजी कमाई, निकृष्ट आहार आणि गोठलेली शून्य मानसिकता. भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत असे. लोक स्वावलंबी, सधन, निरोगी, हसतमुख असत. मग आत्ताच असं का? आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी दर्जा का? पाणी टंचाई, कुपोषण, तुटपुंज उत्पन्न, तुटपुंज आहार, व्यसनाधीनता आणि शून्य क्रियाशक्ती या समस्यांची कारणं शोधली तर असं दिसतं की लोकांची परावलंबनाची मानसिकता वाढीला लागलेली आहे. अजूनही लोकांना असं वाटतं की कुणीतरी रामावतार, कृष्णावतार घेऊन आपल्या मदतीसाठी धावून येईल आणि आपलं भलं करेल आणि त्यामुळेच जे जे स्वस्त, फुकट, श्रमाशिवाय आयतं पदरी पडतंय ते सोन्याहून पिवळं असं समजून जसे आहोत तसेच राहण्यात एक प्रकारचा अर्थहीन आनंद आणि असमंजस समाधान वर्षानुवर्ष अनुभवण्याची बेजबाबदार सवय लोकात दिसून येते. लाकूड आतून वाळवीनं पोखरल्यासारखंच हे म्हणावं लागेल. दिसून येत नाही पण क्षय मात्र होत असतो. आणि कळून चुकतं तेव्हा मोठ्या बुंध्याच्या लाकडाचा पोकळ वासा तेवढा साक्षीदार ठरतो छोट्याशा वाळवीच्या विजयाचा आणि भल्या मोठ्या लाकडाच्या निष्क्रियतेचा. यावर मात करण्यासाठी हवेत ते सामर्थ्यवान उद्देश, सामर्थ्यवान प्रयत्न, सामर्थ्यवान एकत्रीकरण आणि सामर्थ्यवान ध्येयासक्ती. असमर्थता आहे ती अनेकांनी एकत्र येण्यामध्ये. असमर्थता आहे ती रोगराई, आजार समूळ नष्ट करण्यामध्ये. असमर्थता आहे ती रूढी, परंपरा, संस्कृती, सणवार यांचं जतन करण्यामध्ये. असमर्थता आहे ती शासकीय योजनांशिवाय ग्रामविकास साधण्यामध्ये. आणि हीच असमर्थता दूर करण्यासाठी खरं म्हणजे ही असमर्थता दूर करण्यासाठी कुण्या रामानं किंवा कुण्या कृष्णानं या धर्तीवर जन्म घ्यायची मुळीच गरज नाहीये. कृष्ण असेल तर तो माणसात, राम असेल तर तो माणसात,
माणसानं जर सरसद विवेकबुद्धीनं सारासार विचार केला तर त्याच्या लक्षात येईल की त्याच्या विकासाला, त्याच्या प्रगतीला, त्याच्या उत्कर्षाला तो स्वतः जबाबदार आहे. आणि ह्यासारखेच काही विचार जनमानसात रुजवण्याचा विचार श्रीयुत विजय जोशी यांच्या मनात आला आणि 7 तालुक्यांमध्ये कार्य सिद्धीस लागलं. गावच्या लोकांना हे एक एक प्रश्न करून माझ्याकडे ज्यावेळेला यायला लागलेत की आता करायचं काय, मग करायचं काय. आता याचा अर्थ आपल्याला गावच्या लोकांना तयार केलं पाहिजे की हे गाव माझं आहे, या गावच्या माझ्या समस्या आहेत. मग तो प्रश्न पाण्याचा असू दे, रोजगारीचा असू दे, तंटामुक्तीचा असेल, विकास जे वनराईचा असेल, वनौषधींचा असेल, संस्काराचा असेल, ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत सोडवण्याकरता ह्या गावच्या समस्या माझ्या आहेत आणि ह्या समस्या मी सोडवल्या पाहिजेत. आपण जन्मतो, आपल्या भोवतालच्या वातावरणाचा, संस्कारांचा परिणाम घेऊन आपण हे सारं अनुभवतच मोठे होतो, शिकतो, कमावतो, प्रपंच सांभाळतो. स्वतः आणि परिवार हे सूत्र उराशी बाळगून साऱ्या जबाबदाऱ्या सुरळीतपणे पार पाडण्याचा आयुष्यभर प्रयत्न करतो आणि चाकोरीबद्ध आयुष्य जगत एक दिवस निसर्ग नियमानुसार अनंतात विलीन होतो. मग या साऱ्या खटाटोपात आपण सामाजिक मूल्य किती जपतो, सामाजिक बांधिलकी किती बाळगतो? आपण खरंच सामाजिक प्राणी म्हणून घेण्यायोग्य ठरतो का? त्यामुळे जर वैयक्तिक उत्कर्ष साधायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणं खूप महत्वाचं ठरेल. कारण समाज हा व्यक्तीला घडवत असतो आणि आपलं सुद्धा हे आद्य कर्तव्यच ठरतं की आपण ह्या समाजात जन्माला आलो, ह्याचा अर्थ सामाजिक प्रगतीच्या सेतू बांधणीत आपला खारुताईचा वाटा हा असलाच पाहिजे. आपल्या अर्थार्जनातून थोडा विनिमय हा सामाजिक विकासासाठी झाला पाहिजे. तसंच श्रमदान हा सर्वात महत्वाचा उपाय समाज विकासासाठी उपयुक्त ठरतो. समाजातील सर्व घटकांचं एकत्रीकरण, त्यातून श्रमदान आणि श्रमदानातून ग्रामोन्नती हे सूत्र प्रातिनिधिक तत्वावर जर एका गावामध्ये अवलंबण्यात आलं तर हीच ग्रामोन्नती पर्यायानं देशोन्नतीस जबाबदार ठरेल आणि भारत ह्याच ध्येयासक्ती, श्रमदान आणि आत्मविश्वासाच्या बळावर महासत्ता बनेल यामध्ये कुठलीही शंका दिसत नाही. आणि त्यामुळेच विविध खेड्यापाड्यांमध्ये असणाऱ्या वैदूंना एकत्र आणण्याचा मानस या शिबिराद्वारे होऊ शकेल असा विचार आला. तसंच या शिबिरातून अनेक तरुणांना आरोग्य रक्षकाचं प्रशिक्षण देण्याचंही ठरलं. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ज्ञानाचं आदान प्रदान आणि व्यक्ती समूहातून ग्रामपंचायतीकडे आणि तसंच एका ग्रामपंचायतीकडून दुसऱ्या ग्रामपंचायतीकडे माहितीची देवाणघेवाण होईल असा मार्ग सुचवण्यात आला. यामागचं मुख्य कारण हेच की अनेक जण जेव्हा एका ध्येयानं पेटून उठतात, जेव्हा एकाच विचारानं अनेक जण काम करू लागतात, तेव्हा निश्चितच त्याची परिणती ही वैयक्तिक आणि पर्यायानं सामाजिक उत्कर्षामध्ये होते. आणि याच तत्वाचा एक सारखा विचार जर अनेकांनी केला तर समर्थ भारत हे अब्दुल कलामांचं स्वप्न पूर्तीस जाईल असं वाटतं. प्रत्येकाला कसली ना कसली तरी आवड असते, जसे खेळ, भजन, कीर्तन, शेती, विज्ञान इत्यादी. आणि ह्या आणि अशाच आवडी निवडी असलेल्या लोकांना एकत्र आणून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना प्रगतीच्या वाटेवर प्रवास करण्यास समर्थ बनवणं, म्हणून हे शिबिर म्हणजे एक माध्यम ठरतं. मग त्यामध्ये कुठलीही जात, धर्म, पंथ, पक्ष, संघटना, संस्था, NGO हे घटक पाहिले जात नाही. एक पारदर्शक, प्रामाणिक, स्वयंसेवी प्रयास असं ह्या प्रयत्नाचं वर्णन केल्यास वावगं ठरणार नाही. या शिबिराच्या माध्यमातून खालील गोष्टींची जागरूकता निर्माण करण्यात आली. शारीरिक आरोग्य, आजार आणि रोग आणि त्यावरचे उपाय आणि शारीरिक तंदुरुस्ती, शासकीय योजना, एकीचं बळ, सामाजिक एकता, वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतातील थोर आणि श्रेष्ठ पुरुषांचा आदर्श, आदर्श गाव संकल्पना, ग्रामविकास, हक्क आणि कर्तव्य. गावामध्ये कुणाला काही शारीरिक दुखापत अथवा आजार झाला की त्यांच्या मदतीला धावून येतात ते वैदू. वैदू समाजातील महत्वाचा घटक, त्यांचं एकत्रीकरण या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यामध्ये शिबिरात आलेल्या प्रत्येक वैदूनं आपणास ज्ञात असणाऱ्या वनस्पतींची आणि उपचारांची ओळख करून दिली. याचा उद्देश हाच
की आपणास असलेल्या ज्ञानाचं आदान प्रदान परस्परांमध्ये करून वैयक्तिक ज्ञानात भर पाडणे याचा फायदा हा निश्चितच मौल्यवान आहे. त्याचप्रमाणे गटचर्चा हा एक प्रमुख घटक शिबिरात ठेवण्यात आला. यामुळे परस्परांमध्ये मैत्रत्वाची भावना वाढीला लागून ज्ञानाची उत्तम देवाणघेवाण झाली. त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. या चर्चेतून त्यांच्या समस्या, त्यांना येणाऱ्या अडचणी प्रकाश झोतात आल्या. तसंच श्रीयुत पायस मोरस, डॉक्टर सराफ यांची मार्गदर्शनपर सत्र झाली. आपणास माहीत असणाऱ्या वनस्पतींची आणि उपचारांची माहिती ही खूप अमूल्य आहे आणि आपल्या पुढल्या पिढीमध्ये तसंच परस्परांमध्ये ही माहिती पसरवण्याचा योग्य सल्ला या तज्ञांनी दिला. तसंच आपणास ज्ञात असलेल्या वनस्पतींची लागवड आणि जोपासना करण्यासाठीचं मार्गदर्शन केलं. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बौद्धिक आरोग्य, आरोग्य त्रिकोणाच्या या महत्वाच्या 3 बाजू. प्रत्येक गावात आणि गावातल्या प्रत्येकामध्ये या संबंधीची भावना रुजली पाहिजे आणि त्या प्रकारचे खेळ, प्राणायाम, योग, ध्यान, सूर्यनमस्कार, ग्राम स्वच्छता, स्वावलंबन, माहिती अधिकार, विविध योजनांची माहिती, ग्राम विकास, कृषी तंत्रज्ञान याबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण देऊन प्रत्येक गावात आरोग्य रक्षक तयार करणे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी आपला उत्कर्ष साधणे हा मूळ उद्देश. बालसंस्कार वर्ग, स्वाध्याय वर्ग, आदर्श गाव कार्यकारिणी, श्रमदानानं ग्रामविकास, शासकीय योजनांची माहिती, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य, पारंपरिक जुने भारतीय खेळ, भजन संध्या, गटचर्चा, व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, स्वयंरोजगार, कृषी तंत्रज्ञान माहिती, साखळी वाचनालय, बंधारे बांधणे हे जागरूकतेच्या दृष्टीनं या शिबिरांतर्गत असलेले काही महत्वाचे मुद्दे होत. विविध मार्ग अवलंबून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं आणि हेतू साध्य करणं या उद्देशानं शिबिराची सुरुवात झाली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद लाभला. शिबिराचं उद्घाटन झाल्यानंतर श्रीयुत विजय जोशींचं मार्गदर्शनपर आणि स्वागत सत्र झालं. त्यांनी या शिबिराचा उद्देश, दिनक्रम, करावयास लागणारा अभ्यास, नियमावली या संबंधित शिबिरार्थींना माहिती दिली. शिबिराचा एक अविभाज्य भाग म्हणजे शिबिर गीते, वर्गगीते आणि मनाचे श्लोक. प्रत्येक सत्रानंतर होणाऱ्या विश्रांतीपूर्व आणि पुन्हा विश्रांतीनंतर एकत्र आल्यावर ही शिबिर गीतं, वर्गगीतं आणि मनाचे श्लोक यांचं पठण झालं. राष्ट्रप्रेरणा आणि राष्ट्राभिमान जागवण्याचं मोलाचं कार्य यातून झाल्याचं दिसतं. जानयत्न देव तू, जानयत्न देव तू, जानयत्न देव तू, जानयत्न देव तू. गलत मत कदम उठाओ, सोच कर चलो, गलत मत कदम उठाओ, सोच कर चलो, विचार कर चलो, विचार कर चलो, राह की मुसीबतों को पार कर चलो, राह की मुसीबतों को पार कर चलो. तसंच या शिबिरांतर्गत अनेक तज्ञ मंडळींची सत्र सुद्धा झाली. त्यासाठी ही तज्ञ मंडळी वेगवेगळ्या ठिकाणांवरून स्वखर्चानं वेळात वेळ काढून शिबिरार्थींच्या मार्गदर्शनासाठी आली. त्यावरून त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा प्रत्यय आल्याखेरीज राहत नाही. या सत्रांमध्ये बऱ्याचशा बाबींसंबंधी चर्चा करण्यात आली, जसं आत्मविश्वास वाढवणं, स्वावलंबनाची मानसिकता, आयुष्याला शिस्त, सामाजिक बांधिलकी, कृषी तंत्रज्ञान, कृषी योजना, शेतीच्या विविध पद्धती, आदर्श गाव संकल्पना, गावाचा व्यवहार, रेशन, विविध सरकारी योजना, युवा शक्ती, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य, कायदे, हक्क, कर्तव्य, अधिकार इत्यादी बाबतींची पूर्तता या सत्रांमधून झालेली दिसते. लोकांची परावलंबनाची मानसिकता बदलवून त्यांना श्रमदानानं विकास करण्यास प्रवृत्त करणे. तसंच महत्वाचं म्हणजे तरुण पिढी पुढे सध्या आदर्शाची कमतरता असल्यामुळे त्यांना महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय, महर्षी कर्वे या थोरांबद्दल सांगण्यात आलं. प्रचंड विरोध असून सुद्धा प्रबळ इच्छाशक्ती
आणि समर्थ ध्येयासक्तीच्या जोरावर ही मंडळी आपल्या ध्येय क्षितिजापर्यंत जाऊ शकली. आणि त्यानंतर लोकांना या वेदनेशी नाते जोडणाऱ्या लोकांना केलेल्या विरोधाबद्दल संकोच वाटला. जेव्हा लोकांना कळेल की अतिशय चांगला हेतू असणाऱ्या या सेवाभावी कामात लोकांच्या विरोधाला विरोध न करता अखंड ध्यासानं जर नियमितपणा ठेवला तर 150 स्वयंसेवक, पर्यायानं 150 ग्रामपंचायती विकासाच्या उच्च पातळीवर पोहोचतील. आणि त्याचा मानसिक परिणाम हा कामात वाढ झाल्याच्या आणि हेतू साध्य झाल्याच्या स्वरूपात दिसून येईल. आता खरी गरज आहे ती भारताचं मोठेपण जगाला दाखवण्याची. आणि हे मोठेपण सिद्ध करायचं असेल तर भारतातल्या या गावांचा उत्कर्ष हा झालाच पाहिजे. त्यासाठी वसुधैव कुटुंबकम आणि तुकारामांच्या भाषेत भूमंडळीकरण, ज्याला इंग्रजीमध्ये ग्लोबलायझेशन असं म्हणतात, या संकल्पना समाजात रुजवणं महत्वाचं. काही सत्रांमध्ये कृषी तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यात आली. त्यात कृषी तंत्रज्ञानातल्या नव्या संकल्पना, नवीन पद्धती, सेंद्रिय खतं, त्यांच्या बनविण्याच्या पद्धती, पिकावरच्या रोगांवरचे उपाय, कृषी तंत्रज्ञानातील कल्पकता याबद्दल चर्चा करण्यात आली. शेती हा मूलभूत व्यवसाय असणाऱ्या आपल्या बांधवांना याचा खूपसा फायदा झाला आणि कृषी व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि दूरदृष्टीत प्रचंड फरक जाणवला. अर्थातच सकारात्मक. झालेल्या सत्रांमध्ये कुंपण पद्धती, कलमांची माहिती, वनीकरण, मृदा संधारण, सिंचन पद्धती यावर चर्चा झाली. अनेक लोकांचा मिळून समूह तयार होतो आणि या समूहातूनच समाज निर्मिती होते. या समाजात असणाऱ्या ग्रामपंचायतींची रचना कशी असते, ग्रामपंचायतींची यंत्रणा कशी चालते, गावाची रचना कशी असते, गावाचं प्रशासन कसं चालतं, ग्रामसेवक, पंच, सरपंच, उपसरपंच, तलाठी यांची कर्तव्य काय, ग्रामसभेबद्दल माहिती, गावच्या लोकांचे हक्क, अधिकार काय होत, या सगळ्या बाबींची ही चर्चा या सत्रामध्ये करण्यात आली. रेशनच्या रास्तभाव धान्यांबद्दल माहिती ठेवण्यात आली. तसंच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, वृद्ध वेतन योजना, रोजगार हमी योजना इत्यादी योजनांची माहिती सुद्धा सत्रांद्वारे पुरवली गेली. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य राखण्यासाठी प्राणायाम, अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर, संतुलित आहार, दैनंदिन दिनक्रम, विविध आजार आणि रोग आणि त्यावरचे घरगुती उपाय इत्यादी संबंधित मार्गदर्शन करण्यात आलं. वनहक्क कायदा, जमिनीचे दावे, घराचे दावे, 7/12चा उतारा, रोजगार हमीसाठी लागणारी कागदपत्र, विविध उतार्यांसंबंधातील माहिती, फसवणूक होऊन दिशाभूल होऊ नये यासाठी घ्यावी लागणारी दक्षता इत्यादी माहिती तज्ञांनी शिबिरार्थींना दिली. विविध योजनांसाठी नोंदणी करण्यास लागणाऱ्या अर्जांचं वाटप करण्यात आलं. तसंच तज्ञांच्या आणि शिबिरार्थींच्या समस्या आणि त्यावर उपाय यासंबंधी परस्पर चर्चा करण्यात आल्या. गाव आता तुम्ही समजा सगळं लेवल अंगण आहे, शेणमातीने सावरलेले, छोटीशी रांगोळी काढलेली आहे. घरात गावात फिरले पण किती सुंदर गाव दिसतं. 12 महिना असं तुम्ही ठेवले, कोणी गावात आजारी पडणार. शौचालयाचा खर्च 2 वर्षाच्या कुटुंबातला आजारपणातून निघून जाईल. वेळ आली तर कोणाकडून पुसणे घेऊन पण आपलं सर्वात महत्वाची दागिने विकून टाकायचे असेल तर पण शौचालयाचा वापर करायचा प्रत्येक घरी असलं पाहिजे. काम करत असताना इतकं प्रामाणिकपणे करायचं आहे. योजनेशी नातं जोडत असताना इतकं अंतकरणातून करायचं आहे. साने गुरुजींना एका विद्यार्थ्याने विचारलं, गुरुजी राष्ट्रीय एकात्मता कशाला म्हणतात, आणि गुरुजींनी उत्तर दिलं की बाळा, जम्मू काश्मीरच्या माणसाच्या पायात काटा टोचल्यानंतर कन्याकुमारीच्या माणसाच्या डोळ्यामध्ये जेव्हा अश्रू येतात ना, त्याला राष्ट्रीय एकात्मता असते. आपण इथं बसलो, आता इथे शाळा, हे दवाखाना, हे गावातला हायवे गेलाय, हे इकडून इकडं हा गावातला हा एक रस्ता आहे छोटा. हे असं जे जे काय पाहायला असेल आपण ते सगळं हे कोणी काढायचं? तुम्हीच, गावातल्या लोकांनीच काढायचं. योग प्राणायाम हा नित्य नेमाने अजिबात म्हणजे कुठेही वेळ न दवडता कुठल्याही प्रकारच्या
सबबी न सांगता, कारण वेळ आपल्याला म्हणतो शेवट सकाळी माझी उठल्यानंतर सगळी धावपळ असते असं मला वेळच पुरत नाही. वेळ पुरत नाही ही सबब सांगण्यापेक्षा माझा वेळ नक्की कुठे जातोय याच्यावरती तुम्ही चिंतन करा. आपण स्वतःला पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत आजच्या या गडबडीच्या जीवनामध्ये. किमान 1 तास रोजचा आपल्या स्वतःसाठी द्या. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन, दुःख उतळा याचा आता आसवांना वेळ नाही. मी मोठा आहे, मी माझ्या पुढे मला सुद्धा अक्कल आहे देवाने. पैसे कमी असणार पण अक्कल देवाने सर्वांना एकच दिलेलं आहे. एक कला दिलेले आहे. कोणी तुमच्यामध्ये कोणी कमी नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात की भारतामधल्या तरुणांमध्ये ही शक्ती आहे की ते सारे जग जिंकू शकतात. ही शक्ती त्यांच्यामध्ये आहे ही जाणीव करून देण्याचं काम माझं आहे. कावळेचं पण एवढं नाही म्हणतात, कावळं पण एवढी जीवघेणी नाही म्हणता येणार, पण जो उलट्या जुलाबाची साथ आपण म्हणतो, जी गॅस्ट्रोची साथ म्हणतो, ती कशामुळे घुसरते? पाण्यामुळे, दूषित पाणी पिल्यामुळे. सूरज से ढलना न सीखो, सूरज से मुस्कान सीखो, दीप से जलना न सीखो, दीप से हंसना सीखो. देखना इस चित्र में कहा अंकित है हम, देखना इस चित्र में कहा अंकित है हम. राह पर चलना न सीखो, राह का निर्माण सीखो. तर आपण सगळे जे आहोत ते आता आपण राह निर्माणच्या कामात लागलेलो आहोत. शिबिरार्थींची दिनचर्या पाहता पहाटे 5 पासून दिवसाची सुरुवात होते. प्रातर्विधीनंतर शिबिरार्थी एकत्र जमा होत. त्यानंतर प्राणायाम, योग, व्यायाम, सूर्यनमस्काराचं त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. कुठला व्यायाम प्रकार कुठल्या अवयवासाठी उपयोगी आहे, तसंच त्यापासून फायदे कोणते, तो करण्याची योग्य पद्धत आणि वयोमानानुसार तो किती केला पाहिजे याची सविस्तर माहिती देण्यात आली. आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणे संध्याकाळपर्यंत तज्ञांची सत्र होत. मध्ये दुपारच्या भोजनासाठी विश्रांती होई आणि संध्याकाळी भारतीय पारंपरिक खेळांचा तास. खेळांमधून परस्परांमध्ये एकोप्याची, मैत्रत्वाची भावना, सांघिक वृत्ती निर्माण व्हावी, तसंच शारीरिक हालचालीतून स्नायू बळकट व्हावेत आणि थोडासा विरंगुळा हा या खेळांमागचा हेतू. खेळानंतर थकलेल्या शरीराला थोडीशी विश्रांती दिली की सुरू होई मनाचा, मेंदूचा व्यायाम. पारंपरिक भजनं, कीर्तनं, भारुड, गवळणी, राष्ट्रगीत, बौद्धिक चर्चा, श्लोक, प्रार्थना, लोकगीत आणि आरत्या यामुळे शिबिराचा परिसर दुमदुमून जाई आणि वातावरणात एक विलासी प्रफुल्लता येईल. शिबिरांतर्गत शिबिरार्थींना पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. या पुस्तकांमध्ये अनेक थोर पुरुषांच्या चरित्रांचा समावेश करण्यात आला. आपल्या भारतात होऊन गेलेल्या अनेक महान व्यक्तिमत्वांची ओळख गावकऱ्यांना व्हावी हा या मागचा उद्देश. ही पुस्तकं साखळी वाचनालयाचा घटक होय. प्रत्येक आरोग्य रक्षकानं पुस्तकं वाचून झाल्यावर परस्परांतर्गत या पुस्तकांची देवाणघेवाण करणं हा नियम, जेणेकरून दिलेल्या जवळजवळ प्रत्येक पुस्तकाचं वाचन प्रत्येकाकडून होईल हा उद्देश. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक केंद्र असेल, जिथून या पुस्तकांचं एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात आदान प्रदान होईल असा सुद्धा मानस आहे. त्याचप्रमाणे ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशांसाठी पुस्तक वाचनाचा, कथाकथनाचा कार्यक्रम सुद्धा राबवण्याचा विचार करण्यात आला. गावामध्ये कुणी आजारी पडला आणि वैद्यकीय उपचार तात्काळ करण्याची गरज भासलीच तर औषधं वेळेवर उपलब्ध व्हावीत ही गरज लक्षात घेऊन प्रत्येक आरोग्य रक्षकाला एक वैद्यकीय संच देण्यात आला, ज्यात गोळ्या, औषधं,
प्रथमोपचाराच्या जिन्सा यांचा समावेश आहे. थोड्याशा चहा विश्रांतीनंतर शिबिरार्थींचे गट पाडण्यात येत. त्यांना एखादा विषय दिला जाईल आणि गटचर्चेस प्रारंभ होत असे. प्रत्येक गटाच्या प्रमुखानं त्या गटचर्चेतल्या महत्वाच्या बाबींवर त्या गटचर्चेनंतर वाचून दाखवणं आणि गटचर्चेतल्या विषयाचं अनुमान सादर करणं हा नियम. वक्तृत्व कला, आत्मविश्वास वाढ, मत मांडण्याचं कौशल्य, विचारांची देवाणघेवाण आणि एकसूत्रीपणा हा या गटचर्चेचा उद्देश. त्यानंतर होई यथेच्छ भोजनानंद. अतिशय सात्विक प्रकारचं शुद्ध शाकाहारी भोजन शिबिरार्थींना देण्यात आलं. मग जेवताना गप्पा रंगत, विनोद होत, हास्य कल्लोळ होई. आणि या शिबिरार्थींना पाहून वाटे की एवढा काटेकोर दिनक्रम असून सुद्धा यांना थकवा, कंटाळा तो नाहीच. भोजन झाल्यानंतर थोडी विश्रांती घेतली की प्रोजेक्टरवर या शिबिरार्थींना विविध लघुपट, माहितीपट, स्लाइड शोज दाखविले जात, ज्यातून त्यांना प्रेरणा, मार्गदर्शन मिळालं. आणि या सत्रानंतर त्यांनी पाहिलेल्या गोष्टींमधून त्यांना काय बोध मिळाला हे त्यांना विचारण्यात येईल आणि त्या लघुपटाचा किंवा माहितीपटाचा सविस्तर उद्देश त्यांना सांगण्यात येईल. मेडिकल सुविधा मिळावी यासाठी अरेंज केलेला होता की जे लोक खूप रिमोट प्लेसेसमध्ये राहतात त्यांना थोडीशी मदत व्हावी म्हणून त्याच्यासाठी हा कॅम्प होता आणि बेसिकली त्यांचं थोडंसं अवेअरनेस व्हावं म्हणून त्याच्यासाठी हा कॅम्प घेतलेला होता. ग्रामीण भागामध्ये काम करण्यासाठीची जी एक प्रेरणा लागते ही प्रेरणा या शिबिरामधून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामधून मिळते, उत्स्फूर्तता निर्माण होते. आणि विशेष म्हणजे ज्यांना आपण काहीच करू शकणार नाही आहे म्हणून आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपलं काही करता येणार नाही अशी जी एक न्यूनगंडत्वाची जी भावना आहे ती पहिल्यांदा या शिबिरामधून दूर होते. माझ्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे. इथे जे आम्हाला ऐकायला भेटलं ते ग्रामपंचायतमध्ये काहीच होत नाही. आपल्या गावामध्ये जाऊन निश्चित काही उपक्रम हे स्वयंसेवक राबवू शकतील असा एक विश्वास मला त्याच्यामध्ये वाटतं. शिबिरामध्ये जे मी काही शिकली आहे ते मी आमच्या गावच्या लोकांना नक्कीच सांगेन व सहकार्य करेन. ग्रामसभा पण होतात त्याचं पण कोणाला माहिती वगैरे नसते, कधी होतं हे माहीत नसतं. महिलांच्या तर जवळजवळ होतच नाही असं म्हटलं तरी चालेल. शिबिरामध्ये वेळेचं केलं गेलेलं नियोजन, प्रत्येक क्षणानुक्षण शिबिरार्थीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी किंवा प्रत्येक क्षणाचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये आपण कसा करायचा याचं जे काही एक संस्करण या ठिकाणी होते ते मला वाटतं आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आपणही काहीतरी असं केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या महिलांचा विकास करू शकतो, आपल्या गावाचा विकास करू शकतो. मी स्वतः माझ्यापासून सुरुवात करेन आणि ह्याची गावाला खूप गरज आहे. तुमच्या मनामध्ये ज्या काही भीती असतील, ज्या शंका असतील त्या सर्व गोष्टी काढून घ्यायला मी आलो बस. कारण प्रत्येक माणसाला असं नक्की वाटत असतं की माझ्या आयुष्यात मला काहीतरी चांगलं व्हायचं आहे, मी करून दाखवणार. फक्त कुठेतरी तर पाय बांधल्यासारखं वाटतं त्याला. ही जी काही भीती आहे, आत्मविश्वासाचा हा जो अभाव आहे हा दूर करायला मी आलोय बस.
आणि घडवून जा. जी ऋषीमुनींची परंपरा आपल्याला लाभली आहे ती आपल्या सगळ्यांनी ओळखायची आहे. एकदा पाय पुढे टाकला की जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाहीये तेपर्यंत ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि एकदा जर तुम्ही ठरवलं तर देव तुम्हाला जरूर मदत करेल. सुरण आहे, शतावरी आहे, अशा प्रकारच्या ज्याला कंद बसतात, मोठे कंद येतात, अशा जर वनस्पती लावल्या तर वर्षभर त्या वनस्पतीला इकडनं पाणी मिळणार आहे, त्या वनस्पतीची मुळं इकडे जाणार, खड्ड्याकडे जाणार, दोन्ही गोष्टी होणार ना. जमिनीतून झिरपून जसं पाणी जाईल तसंच वनस्पतीची मुळं पण खड्ड्याकडे जातील, होणार. मग तुमच्याकडे दर वर्षाला एक कंदयुक्त वनस्पती किंवा असा कंदयुक्त वनस्पतीचा भोज बाजूला तयार होईल. आज इथं जिथे तळमळीनं काम करणारी मंडळी तुम्ही बसलेला त्या प्रत्येकाच्या घरी 4 पैसे यावे, त्याचे 4 पैसे वाचावे. जसं आपण हळदीत बघितलं तसं आपल्याला वेगवेगळ्या याच्यातून काय करता येईल त्याचा आपण निश्चित रस्ता शोधू. धन्यवाद. आता ही जी आपण सेंद्रिय शेती पद्धती लागवड केली आहे त्याच्यामध्ये 9 प्रकारच्या व्हरायटी तयार केल्या आहेत. त्याच्यामध्ये मॉडेलसाठी 9 प्रकारच्या आपण भात लागवड पद्धती केली आहे. आता जी आपण पारंपरिक पद्धतीने जी भात लागवड पद्धती करतो त्याच्यामध्ये उत्पन्न तेवढंच येतं किंवा मेहनत जास्त आणि उत्पन्न त्याच्या मनाने कमी येतं. पण जर आपण या सुधारित सेंद्रिय पद्धती किंवा जर आपण एक काळी पद्धतीने जे स्ट्रीप पद्धतीने भात लागवड केली तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. आज गावरान जाती यांचे संवर्धन आणि वाढवायचे काम जे चालू आहे तर याची आज काळाची गरज आहे. कारण रासायनिक आणि संकरित बियाणं याच्यामुळे आरोग्यावर आणि मनुष्य जीवनावर फार वाईट परिणाम होणार आहेत हे लोकांना समजलेलं आहे आणि आता लोक पण ह्या जातीकडे वळालेले आहेत. ही गोष्ट होण्यापूर्वी जर आपण काळजी घेतली तर ते पुढे होणारे जे काही त्याचे परिणाम आहेत त्या परिणामाला आपण काय करू शकतो, रोखू शकतो. आता इथे 70-80 जण बसलेले आहेत. 70-80 जणांपैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रीटमेंट करायला लागेल. तेवढा वेळ विनाकारण व्हायचा आहे. ताबडतोब त्या पेशंटला घेणे आणि दवाखान्यामध्ये नेणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. आणि जेवण झाल्यानंतर सत्रामध्ये आपण पुढचा एक पार्ट बघूया की प्रॅक्टिकली अशा काही घटना घडली ते आपण कशा पद्धतीने करावं. त्यानंतर काहीतरी प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आहे ते आपल्याला सांगतील.
या शिबिरांतर्गत काही जुन्या आरोग्य रक्षकांना आणि जुन्या वैद्यांना बोलावण्यात आलं, ज्यांनी यापूर्वी हे शिबिर केलं होतं. त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी गावात केलेल्या कार्याचा आढावा जाणून घेण्यात आला. तसंच त्यांच्या मुलाखती, अनुभव कथन घेण्यात आलं. की आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर आरोग्य टिकवायचं असेल तर काय केले पाहिजे ही अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली. आणि त्या दृष्टीने मी इथून गेल्यानंतर आमच्या गावातील लोक एकत्र येतात. एकंदरीत विचार केला तर या शिबिराबद्दल हे जे एक समाज परिवर्तनाचं काम जे घेतलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय साधे आणि सोप्या याच्यामध्ये आणि संघटित होऊन आपण आपला स्वतःचा विकास कसा करायचा, त्याचप्रमाणे गावाचा विकास कसा करायचा हे या शिबिरातून आम्हाला शिकण्यासाठी मिळाले. आपण कोणतरी ईश्वरी अवतार आहोत आणि त्यासाठी वैकुंठात आपण या ठिकाणी आलो, तरी आपण दुसऱ्याला देण्यासाठी आलो. हे सगळं माझ्या याच्यातनं नव्याने घडतंय असं मला बराच मोठा एक अनुभव आला. आणि तेच मी घेऊन माझ्या गावामध्ये अनेक मार्गाने अनेक पद्धतीने माझ्या समाजात समाज परिवर्तन असं कसं होईल याचा मी फार मोठा गांभीर्याने विचार करतो. तसंच वनस्पती निरीक्षणाचा कार्यक्रम या शिबिरांतर्गत घेण्यात आला. वर उल्लेख केलेल्या दिनचर्येनुसार त्यांचंही शिबिर यशस्वीरित्या पार पडलं. शिबिर झाल्यानंतर अनेक गावांमध्ये जाऊन कार्यपाहणी करण्यात आली आणि लोकांचा चांगला प्रतिसाद या कार्याला मिळाला आहे असं दिसून आलं. आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर एकटा माणूस नाही जाऊ शकत. आपण आपल्या बरोबर असलेल्या काही लोकांना आपल्या बरोबर घेतलंच पाहिजे. फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो, फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो, फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो, फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो. तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले. लगा हाथ के सूरज सुबह निकाला करे, हथेलियों में भरे धूप और उछाला करे. ओ लगा हाथ के सूरज सुबह निकाला करे, हथेलियों में भरे धूप और उछाला करे. उफक पे पाँव रखो और चलो अकड़ के चलो, उफक पे पाँव रखो और चलो पकड़ के चलो, फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो, फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो, फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो. तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, हिंदुस्तान चले. चलो. प्रयत्न ही या जगातील सर्वात महत्वाची गोष्ट. प्रयत्नांती परमेश्वर ही दोन शब्दांची म्हण दोन लक्ष सागरात मावणाऱ्या विचारा समांतर आहे. स्वतःला ओळखून योग्य हेतू असणाऱ्या कार्यासाठी वाहून घेणं हेच ब्रीद अनेक थोर वीरांनी बाळगलं. मग सावता माळीसाठी कांदा, मुळा, भाजी त्याची विठुमावली असेल, गाडगे महाराजांसाठी स्वच्छता त्यांचा गोपाला असेल, तुकारामांचा पांडुरंग त्यांच्या अभंगात असेल, भगतसिंगाचं जीवन इन्कलाब जिंदाबाद मध्ये असेल, स्वामी विवेकानंदांचा भारत युवा शक्तीत असेल आणि अर्जुनाची धनुर्विद्या, महाराजांचं स्वराज्य प्रेम, सिंदबादची सागर भरारी, कारवरचं वृक्षवेड आणि अशा अनंत गोष्टी. पण एक मात्र निश्चित, ध्यास असलेल्या या सर्व साधकांचा देव होता यत्न.
ध्यास एक साधका अंतरात ठेव तू ध्यास एक साधका अंतरात ठेव तू जान यत्न देव तू जान यत्न देव तू जान यत्न देव तू जान यत्न देव तू सो ध्रुवा परी तुझी अटळ ध्येय तारका सो ध्रुवा परी तुझी अटळ ध्येय तारका थांबता पथावरी उचल पाय साधका थांबता पथावरी उचल पाय साधका साधनेत आपुल्या मग्न हो सदैव तू साधनेत आपुल्या मग्न हो सदैव तू जान यत्न देव तू जान यत्न देव तू जान यत्न देव तू जान यत्न देव तू